सुस्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा विहिंद एका शाळेमध्ये आम्ही प्रस्ताव तयार केले आहे. याविषयी माझे मित्रमंडळी तुम्हाला माहिती देतील. चला. नमस्कार. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आम्ही परसबाग तयार केलेली आहे. परसबाग तयार करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही पालकांच्या मदतीने ही जागा स्वच्छ करून घेतली. यानंतर नांगरणी केली व सरी पाडून घेतल्या. यासाठी विविध फळभाज्या व पालेभाज्या यांची लागवड करून घेतली. यासाठी कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर केला आहे. यामध्ये ठिबक सिंचन या पद्धतीचाही वापर करून घेतलेला आहे. यामध्ये ज्या फळभाज्या व पालेभाज्या त्यांचा वापर आम्ही दररोजच्या पोषण आहारामध्ये करतो. धन्यवाद. नमस्कार. आमच्या परसबागेत आम्ही वांग्याची लागवड केली आहे. वांगे ही एक फळभाजी आहे. त्याचा वापर आम्ही दररोजच्या पोषणात करतो. वांग्यामध्ये भरपूर फायबर असतात, जीवनसत्व खनिज असतात. वांग्याला इंग्रजीमध्ये ब्रिंजल असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार. आमच्या परसबागेत गवारची लागवड केलेली आहे. ही गवार आहे. गवार खाल्ल्याने आपल्या पोटाच्या समस्या दूर होतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो. धन्यवाद. नमस्कार. ही भेंडी आहे. भेंडीमध्ये जीवनसत्वे असतात, कॅल्शियम असते, फॉलिक ॲसिड असते, फायबर, पोटॅशियम यासारखे घटक आढळतात. भेंडी खाल्ल्याने दृष्टी सुधारते, पचन व्यवस्थित होते. भेंडी खाल्ल्याने त्वचा चमकदार होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भेंडीला इंग्रजीमध्ये लेडी फिंगर असे म्हणतात. आमच्या रोजच्या पोषण आहारात भेंडी असते. थँक्यू. आमच्या परसबागेत आम्ही टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी आम्ही सेंद्रिय खताचा वापर केला आहे. टोमॅटोमुळे आपल्या शरीरातील रक्त वाढते. टोमॅटोमुळे वजन कमी होते. टोमॅटोमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आम्ही आमच्या पोषण आहारामध्ये टोमॅटोचा वापर करतो. धन्यवाद. नमस्कार. हा आमच्या गांडूळ खताचा प्रोग्राम आहे. यात आम्ही पालापाचोळा व पाणी शिंपडलेले आहे. यात आम्ही गांडूळ आणून सोडलेले आहे. धन्यवाद. नमस्कार. ही मिरची आहे. मिरची आम्ही दररोजच्या पोषण आहारात वापरतो. मिरचीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मिरचीला इंग्रजीमध्ये चिली म्हणतात. धन्यवाद. नमस्कार. आज मी तुम्हाला काकडी या फळभाजीविषयी माहिती सांगणार आहे. काकडी खाण्यामुळे भूक वाढते, शरीराची उष्णता कमी होते, शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते, शांत झोप लागते. वजन कमी करण्यासाठी काकडी खाल्ली जाते. काकडीला इंग्रजीत कुकुंबर असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार. आज मी तुम्हाला कोबी या पालेभाजीविषयी माहिती सांगणार आहे. कर्करोगासाठी कोबी अतिशय चांगला आहे. मेंदूसाठी, दृष्टीसाठी, रक्तदाबासाठी, त्वचेसाठी कोबी उपयुक्त आहे. यात तो म्हणजे जीवनसत्व आहे. धन्यवाद. नमस्कार. आज मी तुम्हाला कलिंगड या फळाविषयी माहिती सांगणार आहे. हे फळ सर्वांनाच खूप आवडते. कलिंगड हे फळ वेलीला येते. वजन कमी करण्यासाठी या फळाचा उपयोग होतो. डोळ्यांसाठी यातून जीवनसत्व मिळते. डोळ्यांसाठी हे फळ अतिशय चांगले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. धन्यवाद. नमस्कार. आमच्या परसबागेत फळभाज्याप्रमाणे पालेभाज्या लावलेल्या आहेत. यामध्ये शेपू, मेथी, पालक लावलेले. पालेभाज्यांमधून जीवनसत्वे मिळतात. पालेभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नमस्कार. आमच्या परसबागेत आम्ही चवळीची लागवड केलेली आहे. ही आहे चवळी. हे कवदाने आहे. शरीराला आवश्यक ऊर्जा चवळीतून मिळते. चवळीमुळे रक्त वाढते. चवळी खाल्ल्यामुळे वजन कमी होते. नमस्कार. आज मी तुम्हाला दुधी भोपळा फळभाजीविषयी माहिती देणार आहे. दुधी भोपळा खाण्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो, वजन कमी होते. हृदयासाठी दुधी खूप चांगली आहे. दुधीमुळे आपल्याला जीवनसत्व मिळते. दुधी भोपळा आम्ही आमच्या रोजच्या पोषण आहारामध्ये वापरतो. धन्यवाद. नमस्कार. हा दोडका आहे. आमच्या परसबागेत आम्ही दोडक्याची लागवड केलेली आहे. मी तुम्हाला दोडक्याविषयी माहिती सांगणार आहे. दोडका खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होतो. दोडक्यात लोहाचे प्रमाण असते. दोडका वेलवर्णीय फळभाजी आहे. दोडक्यामुळे पोट साफ होते. आम्ही दररोजच्या पोषण आहारात दोडका वापरतो. दोडक्याला इंग्रजीमध्ये रिच गार्ड असे म्हणतात. धन्यवाद.